नैसर्गिक आपत्ती आली भरून तर निघतच नाही। हो बरोबर आणि ते बघा हे सोयाबीन हे बघा यात काय राहणार आहे इतकायला पाणी म्हणल्याच्या नंतर। त्या ठिकाणी पूर्ण सरळे आता वास आला। आपण पहिल्या काळात बोरू आणि आंबाड्या बाजूचे शेतकरी लोक हे बघा काहीच राहिलं नाही ना आता याला पुन्हा चढून गेले नाही हापकायचं नाही हा कारण की हे पूर पाहून आम्ही हैराण झालो। 18 घंटे थांबलो होतो आणि पुलावून जाता येणे इथं पण आम्ही 5-6 जण थांबलो। मच्छी होती आमच्याजवळ आणि त्यावेळेस शिडावर 60-70 माणसं होती। त्याला कमरे इतकं पाणी होतं त्याच्यात बी आणि कोठ्यामध्ये आणि एकदम परेशान झालो आम्ही। रात्रभर पाणी काय उतरायचं हेच नाही झालं तरी पण मग आम्ही रातच्या 4ला निघून गेलो तिकडं। काही पिकअप होते काही हे होते माणसं होते पूर्ण उपाशी पोटी मग 4 वाजता आम्ही पूर्ण निघालो तिकडं आपापल्या सहाऱ्यानं। हे पायाकडे निसर्गाने ही ज्या नैसर्गिक आपत्ती आली भरून तर निघतच नाही। हो बरोबर आणि ते चलायच तिकडं काय मी असं जाणतो तुम्ही हे घेतलं तुमचं बोल घ्या बोलत म्हणलं की जागेवर सोयाबीन वगैरे दिखून सात वाजता जवळपास आम्ही आमला या गावावर आलो होतो। आमला या गावावर आम्ही आमला घोटा काळकुंडी आणि आता नरसी या ठिकाणी आलो आहोत। पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत। ज्या टायमाला पेरणी झाली 2-2.5 महिन्यापूर्वी त्यावेळेस शेतकऱ्यांनी कोणाचं कर्ज काढलं कोण्या पाहुण्या उसने पैसे आणले आणि या काळेमाईच्या याच्यामध्ये त्यांचं पूर्ण काय जे असेल ते ओतलं। पण आज पाहिलं असेल शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास 5-5 लाख नुसतात त्या पेरणी बिभरण खत झाले आणि या ठिकाणी पूर्ण हातातलं गेले। आज शेतकरी पूर्ण नागरला शेतकरी पूर्ण रोड आलेला आहे। कारण पाहिला शेतकरी हातात काही तुम्हाला पाहिलं असेल या ठिकाणी तुम्ही उभं राहू शकत नाही असं तोंडाला हात लावा लागलाय कारण हे पीक पूर्ण सडलेलं आहे। याचा पूर्ण असा आंबटवास आलाय। पहिला असेल पहिल्या 10-20 वर्षापूर्वी आम्ही काय करतो आंबाड्या आणि बरू हे आम्ही नदीमध्ये मुरू आल्याचा ते ताक काढून आम्ही शेतातले दावणी वगैरे शेतातले हे करतो असा प्रकार आज पिकात झालेला आहे। निश्चित जर पाहिला असेल तर तात्काळ शासनाने या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा। या ठिकाणी पाहिला असेल शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले। या ठिकाणी पूर्ण शेतकरी वर्ग आहेत। आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू आज जवळपास 4 तास झाले। या ठिकाणी पाहिला असेल आज तुम्हाला आमच्या टोंगळ्यातलं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि निश्चित शेतकऱ्यांना काही मिळणार नाही। तात्काळ शेतकरी नुसतं सरसकट जाहीर करतो म्हणणे। काल कृषी मंत्री यांचं मी ऐकलं की बा आम्ही पंचनामे न करता सरसकट जाहीर करतो पण कधी जाहीर करतो तात्काळ शासनाने येणाऱ्या 4 दिवसांमध्ये जाहीर करावा। निश्चित नाही जर केलं आमचे गुरढोरं घेऊन आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही सर्वजण जाणार आहेत। तर आमच्यावर आता पर्याय नाहीये। तर आज शेतकऱ्यांना पुढे लेकर शिकवायचे कसे उद्या लेकरांना मुलींचे लग्न करायचे कसे हा आर्थिक मोठा पेच पडलाय। आणि या ठिकाणी पाहिला असेल मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास शेतकरी 10 लाख शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत।
निश्चित याचं कारण असेल तर आजची कालचं ढगफुटी असेल किंवा अनेक तुम्हाला पाहिलं असेल शेतकरी कुठलाही शेतकऱ्याचा शेवटी एखादं पिकलं तरी एखादा बाजार साथ देत नाही आणि आज जर पाहिला शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे.